नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघणार आहोत जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. लेबननमध्ये झालेल्या भीषण स्फोटाला 1 महिना उलटलाय, मात्र तरीही लेबननची राजधानी स्फोटातून सावरलेली नाहीये. भीषण स्फोटामुळे 191 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर तब्बल 6000 लोक जखमीही झाले होते. सोबतच स्फोटामुळे अनेकांची घरं, संसार उद्ध्वस्त झाले. या सर्वांमधून इतक्या लवकर लेबनन सावरलेलं नाहीये, त्यामुळे आर्थिक अडचणींनाही या ठिकाणी सरकारला सामोरं जावं लागत असल्यानं लोकांचे भीषण हाल सुरू आहेत. केनियात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे गेल्या 15 मार्चपासून शाळा बंद आहे. सध्याही त्या ठिकाणी कोरोनाचा कहर काही कमी झालेला दिसत नाहीये. त्यामुळे केनियातील शाळा जानेवारी 2021 पर्यंत सुरू होऊ शकत नाहीत असा अंदाज शालेय विभागानं व्यक्त केलाय. दरम्यान कोरोनाच्या या प्रादुर्भावामुळे सुमारे 3 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफ हे अनपेड लीव्हवर आहेत. खासगी शिक्षण संघटनेचे सीईओ पीटर नेड्रा यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. त्यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर होतच आहे, पण शिक्षकांचंही या ठिकाणी मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे. कोरोना निर्बंधांमुळे थायलंडमधील शाळाही अनेक महिन्यांपासून बंद आहे. या शाळा सुरू कराव्या या मागणीसाठी विद्यार्थीच रस्त्यावर उतरले. अनेक विद्यार्थ्यांनी राजधानी बँकॉकमधील शिक्षण मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं. सरकारनं शाळा सुरू केल्या नाही तर त्याचा मोठा परिणाम भवितव्यावर होऊ शकतो अशी भीती त्यांना वाटत आहे. अमेरिकेतील राईट विंगला सपोर्ट करणाऱ्या एका व्यक्तीवर गोळीबार करणाऱ्याचा मृत्यू झालाय. गेल्या आठवड्यात त्यानं ॲरोन जयवरती गोळीबार केला होता. त्यात जयचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर पोलीस गोळीबार करणाऱ्या मायकलच्या शोधात असताना मोठी झटपट झाली आणि ह्या झटापटीत पोलिसांच्या चकमकीत मायकलचाही मृत्यू झालाय. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचे पूर्ण प्रयत्न केले, पण त्यानंही परत हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे पोलिसांच्या चकमकीत त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. बातमी जपानमधून. जपानमध्ये बेपत्ता झालेल्या जहाजातील दुसऱ्या क्रू मेंबर आणि अनेक गायी मृत अवस्थेत आढळून आल्या. समुद्राच्या पाण्यातून त्यांचा शोध घेण्यात यश आलंय. 2 दिवसांपूर्वी समुद्रात वादळी वाऱ्यामुळे जहाज बेपत्ता झालं होतं. समुद्रात तब्बल 120 किलोमीटर दूरवर तो आला होता. जवानांच्या जेव्हा पाहण्यात आलं तेव्हा त्याला बाहेर काढण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या भागात अजूनही शोधकार्य सुरूच आहे. ऑस्ट्रेलियात 24 तासांमध्ये 53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सोबतच कोरोनामुळे ऑस्ट्रेलियातील मृतांचा आकडा हा 737 वर गेलाय. व्हिक्टोरियात सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या कमी दिसून येत होती, पण आता काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे. तर या ठिकाणी 81 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. पण कोरोनाचा हॉटस्पॉट या ठिकाणी काही भागात तयार झाल्याचं बघायला मिळतंय. दररोज या भागात कोरोनाग्रस्तांची उच्चांकी नोंद होताना बघायला मिळतेय. चीनमध्येही कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होताना दिसत नाहीये. चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून फक्त स्थलांतरित लोकांनाच कोरोना झाल्याची माहिती मिळत आहे. काल इतर ठिकाणांहूनही प्रवास करून आलेल्या 25 जणांना कोरोनाची लागण झाली. हे लोक शांघाय, सिंचुआ अशा भागातील आहेत. दरम्यान सुदैवानं कुणाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाहीये. ही चीनसाठी सकारात्मक बाब समोर येते. काल 13 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. प्रसिद्ध झालेल्या एका नवीन अहवालात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा पकडल्या गेलेल्या किंवा मारल्या गेलेल्या सैनिकांबाबत अपशब्द उच्चारल्याचा आरोप करण्यात आलाय. यामध्ये फ्रान्समधील एस्ने मर्ने इथल्या स्मशानभूमी सैनिकांचा उल्लेख पराभूत आणि हार मानणारे असा केल्याचा उल्लेख करण्यात आलाय. पण ट्रम्प यांनी आपल्यावरील हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. या ठिकाणची भेट आपण केवळ हवामान खराब असल्यानं टाळली होती. सैनिकांचा अपमान करण्याचा कोणताही उद्देश नसल्याचं त्यांनी सांगितलंय. मलावी देशात अल्पवयीन मुली गरोदर राहण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. इथे बालविवाहाचं प्रमाण जास्त असल्यानं या मुली गर्भवती राहण्याचा धोका वाढतोय. बालविवाह रोखण्याचे प्रशासनाचे प्रयत्न असले तरी चोरी छुपे पद्धतीनं अनेक ठिकाणी अद्यापही ते सुरूच असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. ऑक्सफॅमच्या अहवालानुसार फालोम्बे राज्यात 800 पेक्षा जास्त बालविवाहांची नोंद करण्यात आली आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लादलेले निर्बंध जारी राहणार असल्याचं या ठिकाणी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी सांगितलंय. ऑकलंडमध्ये यापूर्वीच निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना जनतेनंही सकारात्मक प्रतिसाद दिला असून जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत झाल्याचं बघायला मिळत असल्याचं पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी सांगितलं. रशियातील प्रमुख विरोधक असलेल्या
अलेक्सी नावाल्नी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याची घटना घडली आहे। सत्ताधाऱ्यांचे कट्टर विरोधक म्हणून अलेक्सी यांची ओळख होती। त्यांना थांबवण्याचे सत्ताधाऱ्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडल्याचं त्यांच्या विरोधकांनी सांगितलंय। अनेकदा त्यांना नजरकैदेतही ठेवण्यात आलं तर त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही करण्यात आला होता। त्यांच्या भावाला भ्रष्टाचाराच्या आरोपात गोवून जेलमध्ये पाठवण्यात आलंय। अलेक्सी यांना रोखण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता त्यांना मारण्यात आल्याची भावना जनतेमध्ये आहे। ऑक्टोबरमध्ये गिनियाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीत तिसऱ्यांदा विद्यमान अध्यक्ष अल्फा कोंडे यांनी अर्ज दाखल केलाय। त्यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या नागरिकांनी मग राजधानी कोनाक्रीमध्ये हिंसक आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडताना बघायला मिळतेय। मार्चपासून नागरिकांचं हे आंदोलन सुरू असून यामध्ये आतापर्यंत 30 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यूही झालाय। गायिका ब्रिटनी स्पियर्स हिच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोर्टाकडून वडिलांची नियुक्ती करण्यात आली होती। मागील 12 वर्षांपासून ते ब्रिटनीच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यात आलंय। मात्र आता वडिलांकडून हे नियंत्रण काढून घ्यावं अशी मागणी ब्रिटनीच्या वकिलांनी केली आणि यासाठी फ्री ब्रिटनी अशा अर्थाचं कॅम्पेन तिच्या चाहत्यांकडून सुरूही करण्यात आलंय। अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरूच आहे। सध्याच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील कोरोना बाधितांचा आकडा हा 61,25,916 वर गेला। तर कोरोनामुळे आतापर्यंत 1,86,000हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचंही समोर येत आहे। यूके सरकारनं कोरोनाच्या रॅपिड टेस्टिंगसाठी 500 मिलियन पाउंड्सची घोषणा केली आहे। कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांवर लवकरात लवकर उपचार करण्यात यश यावं यासाठी सरकारने ही घोषणा केली। जास्तीत जास्त चाचण्यांची संख्या वाढली तर कोरोनावर मात करण्यात यश येईल असा अंदाज आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। मिसूरीत आता तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना पसरत असल्याचं दिसतंय। ऑगस्ट महिन्यात 7,000च्या वर लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील बहुसंख्य लोक हे 18 ते 24 या वयोगटातील आहेत। त्यामुळे तरुणांमध्ये कोरोनाचा शिरकाव वेगानं पसरत असल्याची चिंतेची बाब आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येतेय। अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यातील पोर्टलँड भागात सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं। आंदोलक हातात सरकार विरोधी बॅनर घेऊन रस्त्यावर उतरले होते। या आंदोलकांनी रस्ता रोखून धरला होता। पोलिसांनी या आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती। मागील अनेक दिवसांपासून ओरेगॉन शहर ब्लॅक लाईव्ह मॅटर आंदोलनामुळे धुमसताना बघायला मिळतंय। जॉर्डननं पुढच्या आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं पुन्हा सुरू करण्याचं जाहीर केलंय। परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी विलगीकरणाची विशेष व्यवस्थाही करण्यात येणार असून काटेकोरपणे तपासणी विमानतळावर करण्यात येणार आहे। कोरोनाच्या देशांची सरकारनं हिरवा, पिवळा आणि लाल अशी वर्गवारी सरकारकडून करण्यात आली आणि त्यानुसार हिरव्या देशातून आलेल्या प्रवाशांची चाचणी नकारात्मक आली तर त्यांना क्वारंटाईन राहण्याची गरज नाही, पण पिवळा आणि लाल देशातून आलेल्या प्रवाशांना 14 दिवस सक्तीनं क्वारंटाईन करण्यात येणार आहे। अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये अध्यक्षपद निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे। मतदारांना पोस्टल मतपत्रिका लवकरच पाठवण्यात येणार आहे। निवडणुकीच्या इतक्या आधी मतदारांना मतपत्रिका पाठवणारं कॅरोलिना हे पहिलंच राज्य आहे। मतदान प्रक्रियेत कोणतीही कसर बाकी राहू नये यासाठी प्रयत्न असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी कोनोशा इथे जाऊन ब्लेक कुटुंबियांची भेट घेतली। पोलीस गोळीबारामुळे जेकब यांना अपंगत्व आलं आहे आणि त्यांच्याशीही बिडेन यांनी बातचीत केली। यानंतर बिडेन यांनी कोनोशा इथल्या चर्चमध्ये झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला। सर्वांना बरोबरीची वागणूक मिळावी, कृष्णवर्णीयांवरील अत्याचार बंद करावेत यासाठी आपण अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलंय। श्रीलंकेच्या पूर्वेकडील समुद्रावर एका तेल टँकरला भीषण आग लागली। या टँकरवर 23 कर्मचारी होते। यातील 22 जणांना वाचवण्यात श्रीलंकन नौदलाला यश आलं असून एक जण बेपत्ता आहे। MT न्यू डायमंड असं जहाजाचं नाव असून या जहाजाच्या बॉयलर रूमला प्रथम आग लागली। हे जहाज कुवेतच्या अल अहमदी बंदरातून तेल घेऊन पारादीप बंदराकडे निघालं होतं। रशियाच्या पूर्वेकडील वरेनेस भागात जंगलाला भीषण आग लागली। या आगीनंतर प्रशासनानं इथे आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आहे। या आगीत किती हेक्टरवरचं जंगल खाक झालं आहे त्याची माहिती नसल्याचं प्रशासनानं सांगितलंय। पूर्व भागाला मेसाक वादळाचाही तडाखा बसला असून इथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात परतण्यासाठी सरकारकडून आवाहन करण्यात येते। कोरोनाच्या भीतीनं अद्यापही अनेक कर्मचारी कार्यालयात गैरहजर राहत आहेत, पण प्रशासनाच्या आवाहनाला अद्यापही कर्मचाऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे। एरवी गर्दीनं ओसंडून वाहणारं किंग्स क्रॉस स्टेशनवरती तुरळक प्रवासी दिसून आले।
अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी भागात पोलिसांनी 18 वर्षीय डेन केची गोळी घालून हत्या केली आहे। दरम्यान या हत्येच्या निषेधार्थ स्थानिक आणि त्याच्या समर्थकांनी पोलिसांविरोधात आंदोलन पुकारलंय। डीसीचे मेयर मुरियल ब्राउसर यांना आंदोलकांनी संबंधित पोलिसांचं निलंबन करा अशी मागणी केली आहे। ग्रीकमध्ये सोमालियन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, पण त्यानंतर ग्रीक प्रशासनाने या भागात मास टेस्टिंग करण्याचं ठरवलं। ग्रीकच्या सर्वात मोठ्या रेफ्युजी कॅम्प आयलंडच्या भागात हे मास टेस्टिंग केलं गेलंय। त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता सरकारनं स्थलांतरितांसाठी विविध नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान संबंधित पॉझिटिव्ह रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरूच आहे। सध्याच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील कोरोना बाधितांचा आकडा हा 61,25,916 वर गेलाय। तर कोरोनामुळे आतापर्यंत 1,86,000हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलंय। यूके सरकारनं कोरोनाच्या रॅपिड टेस्टिंगसाठी 500 मिलियन पाउंड्सची घोषणा केली आहे। कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवरती कोरोना बाधितांवर लवकरात लवकर उपचार करण्यात यश यावं यासाठी सरकारनं ही घोषणा केली आहे। जास्तीत जास्त चाचण्यांची संख्या वाढली तर कोरोनावर मात करण्यात यश येईल असा अंदाजही आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। मिसुरीत आता तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना परतत असल्याचं दिसतंय। ऑगस्ट महिन्यात 7,000च्या वर लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील बहुसंख्य लोक हे 18 ते 24 या वयोगटातील आहेत। त्यामुळे तरुणांमध्ये कोरोनाचा शिरकाव वेगानं पसरत असल्याची चिंतेची बाब आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे। घरात सलून उघडणाऱ्या कॅलिफोर्नियातील सभागृहाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांच्यावरती अध्यक्ष ट्रम्प यांनी टीका केली आहे। त्यांनी एक भयंकर चूक केली आहे। कोरोनाचा कहर वाढत असताना अशा प्रकारे कायदा धाब्यावर बसवणं चूक असल्याचं मत ट्रम्प यांनी व्यक्त केलंय। पण पेलोसी यांनी मात्र आपल्या कृतीचं समर्थन केलंय। निर्बंधांमुळे सलून चालक देशोधडीला लागले असून त्यांना मदत करण्याच्या हेतूनच हे पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलंय। पोलीस कोठडीत मरण पावलेल्या 22 वर्षीय मुलाच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीसाठी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी ब्युनोस आयर्स प्रांताचे सुरक्षा मंत्री सर्जिओ बर्नी यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे। या मुलाला पोलिसांनी नाहक एका प्रकरणात गुंतवून त्याची हत्या केली असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। वॉच मी अल्बममुळे प्रकाशझोतात आलेल्या अमेरिकेतील रॅपर सिलेंटोवर एकाला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। सिलेंटो आणि त्याच्या 2 साथीदारांनी लॉस एंजेलिसच्या घरात शिरून एका व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी त्याला आज कोर्टात हजर राहावं लागणार आहे। आरोप सिद्ध झाल्यास सिलेंटोला 6 वर्षांची शिक्षा होऊ शकते। मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी इथे विमानतळाच्या बांधकामादरम्यान काही मानवी सांगाडे सापडले आहेत। जवळपास 200 सांगाडे सापडले असून पुरातत्व खात्याकडून त्याचा अभ्यास सुरू आहे। हे सांगाडे अश्मयुगीन असावेत असा अंदाजही अभ्यासकांनी व्यक्त केलाय। यानंतर नवीन सांता लुसिया विमानतळाचं काम काही काळासाठी थांबवण्यात आलंय। इथे आणखीन काही अवशेष सापडण्याचीही शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे। चीनच्या पॉलिटिकल ब्युरोचे सदस्य यांग जीची यांनी स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांची भेट घेतली। 2018 मध्ये अध्यक्ष जिनपिंग यांनी स्पेन दौऱ्यात अनेक व्यापारिक करारांवरती सह्या केल्या होत्या आणि या करारांचं पुनरावलोकन करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। कोरोनाच्या काळातही अशा प्रकारे दोन्ही देशातील व्यापार सुरू ठेवता येईल याबाबत चर्चा करण्यात आली। घानाची राजधानी अक्राममध्ये नायजेरियन व्यापाऱ्यांची दुकानं बंद करण्यात आली आहेत। त्यामुळे नायजेरियन व्यापाऱ्यांनी आपल्यासोबत इथे भेदभावाची वागणूक होत असल्याचा आरोप केलाय। तर 2019 पासून नायजेरियन व्यावसायिक इथल्या व्यापाऱ्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप घानाच्या प्रशासनानं केलाय। आता किरकोळ व्यापारात फक्त स्थानिकांनाच परवानगी देण्यात यावी यासाठी घानाच्या व्यापारी संघटनेकडून प्रयत्न सुरू आहेत। ब्लॅक पॅन्थर फेम अभिनेता चेडविक बोसमन यांचं कॅन्सरनं निधन झालं होतं। त्याला अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना भागातील अँडरसन या त्याच्या मूळ गावी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। इथे आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत शहराच्या महापौरांनीही एक चांगला अभिनेता काळाच्या पडद्याआड गेल्याची प्रतिक्रिया दिली। यावेळी स्थानिक कलाकारांनी काढलेली बोसमन यांची चित्र मांडण्यात आली होती। अमेरिकेत रिपब्लिकन सेनेटर केली रोफलर यांच्या एका कार्यक्रमात ब्लॅक लाईव्ह मॅटरच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। अटलांटा इथल्या फोर्सिथ काउंटीमध्ये आयोजित या कार्यक्रमात अचानक काही कार्यकर्ते शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली। लॉफलर यांनी नुकतंच ब्लॅक लाईव्ह मॅटर आंदोलनावर टीका केली होती। अमेरिकेत कोरोना चाचणी व्यापक करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरू आहे। अशात आता 1 नोव्हेंबरपासून कोरोनाची लस देण्याचं लक्ष्य आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलंय। फेडरल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने देशभरातील आरोग्य विभागांना ऑक्टोबरपर्यंत लसीकरणाची योजना तयार करण्यास सांगितले। पण ही लस वितरित करण्यासाठी लागणारा योग्य आरोग्य
कालावधी जो आहे तो आरोग्य कर्मचारी आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी निधीची कमतरता असल्याचं आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले. अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथल्या हायवेवर एक कार दुर्घटनाग्रस्त झाली. वेस्ट ब्रोवर्ड भागात एका वळणावरती चालकाचा ताबा सुटला आणि ती दरीत जाऊन कोसळली. या अपघातात 6 जणांना वाचवण्यात यश आलं असून एका 1 वर्षीय मुलाचा शोध सुरू आहे. हा मुलगा नजीकच्या तलावात पडल्याची भीती व्यक्त केली जाते. पोर्तुगालमधील 6 तरुणांनी युरोपमधील 33 देशांविरोधात मानवी हक्क आयोगाच्या कोर्टात खटला दाखल केलाय. ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्याच्या कथित प्रयत्नांसाठी त्या देशांना जबाबदार धरावा अशी मागणी या युवकांची आहे. हवामान बदलाला हे सर्व देश जबाबदार असून त्यांच्यामुळेच सातत्यानं जंगलांना आगी लागण्याच्या घटना घडत असून त्यामध्ये मोठं नुकसान होत असल्याचा आरोप या तरुणांनी केलाय. बल्गेरियाची राजधानी सोफियामध्ये पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. राज्यघटनेतील नव्या प्रस्तावावरून नागरिकांमध्ये असंतोष खदखदतोय. यानंतर 2 महिन्यांपासून पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे. बुधवारी रात्री झालेल्या एका निदर्शनादरम्यान संसदेसमोर पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. यानंतर संसदेनं किरिलोव्हचे उपदेसिस्लावा अहलाडोवा यांना नवीन न्यायमंत्री म्हणून निवडलं आहे. ब्राझीलची राजधानी रिओ दे जानेरो इथल्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये आता प्रशासनाकडून आरोग्य तपासणी करण्यात येते. आरोग्य कर्मचाऱ्याच्या घरांमध्ये जाऊन प्रत्येक व्यक्तीचं स्क्रीनिंग सुरू आहे. इथे कोरोनाची रॅपिड टेस्टिंगही केली जाते. शहरातील या दाटीवाटीच्या वस्तीत लाखोंच्या संख्येनं लोक राहत असून इथे कोरोना रुग्णांचं प्रमाणही सर्वाधिक असल्याचं दिसून आलंय. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एका कृष्णवर्णीयाच्या मृत्यूला पोलिसांना जबाबदार धरलं जातं. या प्रकरणी वातावरण तापल्यानंतर आता महापौरांनी यावर कठोर कारवाई केली. या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप ठेवत 7 पोलिसांना निलंबितही करण्यात आलंय. पोलिसांनी या व्यक्तीला अमानुषपणाची वागणूक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. चीननं एका वाहिनीवरील निवेदकाला पकडून कोठडीत टाकल्याची तीव्र प्रतिक्रिया जगभरात उमटतीये. चेंग ली असं या निवेदकाचं नाव असून त्यावर अमेरिकेतल्या CNBC आणि CGTN साठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चेंग यांच्या अटकेमुळे आपल्याला धक्का बसल्याचं त्यांनी सांगितलंय. द बॅटमन या चित्रपटाचं चित्रीकरण काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलं. अमेरिकेत सुरू असलेल्या शूटिंग दरम्यान सेटवर एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर अधिक धोका नको म्हणून काही काळासाठी हे शूटिंग बंद करण्यात आलंय. कोरोना निर्बंधांमुळे 6 महिन्यानंतर काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा शूटिंग सुरू झालं होतं. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांनी व्हाईट हाऊसमध्ये एका चर्चेचं आयोजन केलं होतं. अंमली पदार्थ आणि त्यांचा कुटुंबावर होणारा वाईट परिणाम याबाबत ही चर्चा होती. नॅशनल ड्रग कंट्रोल पॉलिसी प्रायोजित या कार्यक्रमात अंमली पदार्थांच्या वापरामुळे मानसिक आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असल्याचं सांगण्यात आलं. यावेळी सहभागी झालेल्या काही व्यक्तींनी आपले अनुभव मेलानिया यांच्यासमोर मांडले. अमेरिकेतील केनुशा इथे अद्यापही तणाव कायम आहे. कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात इथे लोक अद्यापही रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. पोलीस सुधारणा कायदा विधेयक आणण्याची मागणी केली जाते. तसंच कृष्णवर्णीयांना दिली जाणारी भेदभावाची वागणूक बंद करण्याची मागणीही करण्यात येते. इटलीतील व्हेनिस फिल्म फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी फ्रेंच चित्रपट द लव्हर्सचा प्रीमियर संपन्न झाला. स्टॅसी मार्टिन, बेनोइट मॅग्मेमेल आणि पियरेन्ने हे कलाकार या ठिकाणी असून निकोल गार्सिया यांनी याचं दिग्दर्शन केलं. यापूर्वी गार्सिया यांच्या माल दे प्युरेस चित्रपटाला कान फिल्म फेस्टिवलमध्ये नामांकन मिळालं होतं. ब्रिटनमधील वेल्स आणि स्कॉटलंड राज्यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन राहणं सक्तीचं केलंय. या नव्या नियमांचा पोर्तुगालनं निषेध केलाय. या निर्णयामुळे युकेचे इतर देशांसोबत असलेले संबंध बिघडतील अशी भीती पोर्तुगालनं व्यक्त केली आहे. हा निर्णय अन्याय करणारा असून त्याचा फेरविचार करावा अशी मागणी पोर्तुगालनं केली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांनी योग्य वागणूक न दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. आपल्या वडिलांना पोलिसांनी योग्य प्रकारे हाताळलं असतं तर ते आज जिवंत असते अशी प्रतिक्रिया मृत व्यक्तीच्या मुलीनं दिली आहे. आपल्या वडिलांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नव्हतं, त्यातूनच ते रस्त्यावर नग्न अवस्थेत पळाले, पण पोलिसांनी त्यांना अमानुषपणाची वागणूक दिल्याचा आरोप तिनं केला आहे. मॉन्टेनग्रो इथे सत्तारूढ डेमोक्रेटिक पार्टी ऑफ सोशलिस्टच्या शेकडो समर्थकांनी राजधानी सेंटिच इथे निदर्शनं केली. निदर्शकांनी माउंटेन ग्रीनचे झेंडे फडकावत राष्ट्रगीत गात आपला आनंद व्यक्त केलाय. रशियन समर्थकांनी ही निवडणूक जिंकली आहे. सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुचिक यांच्यावर या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे.
स्पेनमधील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट झाल्याचा दावा आरोग्य खात्याने केला आहे. गुरुवारी आणखी 3600 जणांना कोरोनाची लागण झाली असून 40 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यूदर कमी होत असल्याबद्दल प्रशासनानं समाधान व्यक्त केलंय. ग्वाटेमाला जवळच्या बेलिस बेटाला चक्रीवादळाचा तडाखा बसला. 120 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी लोकसंख्या असलेल्या बेटाची वाताहत झाली. अनेक झाडं आणि घरांचीही पडझड झाली असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या वादळामुळे होंडुरास आणि आजूबाजूच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. थायलंडमध्ये जेलमधील एका कैद्याला कोरोनाची लागण झाली आहे. 37 वर्षीय हा कैदी ड्रग्सच्या आरोपाखाली बँकॉकमधून अटकेत त्याला घेण्यात आलं होतं. दरम्यान गेल्या 100 दिवसांमधील ही स्थलांतरित लोकांमुळे सापडलेला हा पहिला रुग्ण असल्याची सरकारनं माहिती दिली आहे. दरम्यान त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे. त्याच्यासोबतच्या इतर लोकांच्या चाचण्याही घेण्याचं काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं आहे. जर्मनीमध्ये 5 लहान मुलांचा एका अपार्टमेंटमध्ये मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार त्यांच्या आईनंच या 5 मुलांची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय. महिलेनं त्यांची हत्या का केली हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. दरम्यान खून केल्यानंतर महिला ही स्वतः एका ट्रेनखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न ती करत होती, पण तिला वेळीच उपचार मिळाल्यानं ती वाचलीये. पोलिसांकडून तिची सध्या चौकशी सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेत शेकडोंच्या संख्येनं आरोग्य सेवकांनी आंदोलन केलं. कोरोनाच्या काळात पीपीई किटचा तुटवडा आणि खालच्या दर्जाचं पीपीई किट मिळत असल्याची तक्रार करून देखील काहीच उपयोग न झाल्यानं काल शेकडो आरोग्य सेवकांनी एकत्र येत आंदोलनाचा हत्यार हाती घेतला. पीपीई किट्ससाठी भ्रष्टाचार होत असल्याचंही त्यांनी यावेळी तक्रार केलेली आहे. दरम्यान यामुळे आपल्या विविध मागण्यांसाठी आरोग्य सेवक दक्षिण आफ्रिकेत रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलंय. जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.